महाराज, देशी गाईचं फार महत्व आहे. आपण घर बांधलं, घरामध्ये एखादा वास्तुदोष असला कसा जाणार? हे बघा, त्या घराच्या अंगणामध्ये, त्या घरामध्ये जर गाय फिरली, गाय जर तिथे राहिली तर गायीच्या पदस्पर्शानं वास्तुदोष निघून जातो. म्हणून ज्यांना शक्य आहे त्याने त्या ठिकाणी आपल्याकडे गायीची सेवा केली पाहिजे. भगवंताला आवडणाऱ्या ज्या सगळ्यात चांगल्या सेवा आहेत त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ सेवा गोसेवा आहे. गाईच्या पायामध्ये फार मोठं सामर्थ्य असतं महाराज. आमचे गुरुवर्य प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जाटदेवळेकर त्यांनी गोशाळा काढली. गायींना चरण्यासाठी एक मोठा डोंगर विकत घेतला. त्या डोंगरावर गायी चरायला जायच्या, पण आता त्यांना पाण्याची व्यवस्था कशी करावी? कोणी म्हटलं खालून पाईपलाईन करा, वर हाऊस बांधा. काशीचे आमच्या गुरुजींना विचारलं, त्यांनी सांगितलं की मी मुहूर्त काढून देतो, त्या मुहूर्तावर तुम्ही डोंगरावर तलाव खोदा. वर्षातून असे 2-3च मुहूर्त निघतात. त्या मुहूर्तावर जर विहीर बोर काही घेतलं तर पाणी अक्षय राहतं. त्या मुहूर्तावर तिथे डोंगरावर लोकांनी तलाव खोदायला सुरुवात केली. आश्चर्य महाराज, थोडं खाली गेल्यानंतर त्या तलावाला पाणी लागलं. जमिनीत खोल 500-700 फूट जाऊन पाणी मिळत नाही आणि डोंगरावर एवढ्या उंचावर पाणी कुठून आलं? आश्चर्य वाटलं. गुरुजींना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले ते गायी फिरतात आणि गायीच्या पायामध्ये अशी ताकद आहे, असं सामर्थ्य आहे की ती जिथे फिरेल तिथे पाण्याची खोल गेलेली पातळी वर आणण्याचं सामर्थ्य गायीच्या पायामध्ये. आजकाल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय. अजून कॅन्सरवर प्रभावी औषध निघालं नाही, पण तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, गुजरातमध्ये बलसाड इथं कॅन्सरचे हॉस्पिटल आहेत आणि तिथे काऊ थेरपी म्हणजे पंचगव्यानं कॅन्सर बरा केला जातो. पंचगव्य हे कॅन्सरवर फार मोठं औषध आहे. विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय की गाईच्या गोमयामध्ये, गोमूत्रामध्ये अनेक प्रकारचे स्किन डिसीज घालवण्याचं सामर्थ्य आहे. त्वचेचे रोग, रोज जर गोमय लावून स्नान केलं त्वचा रोग नाहीसे होतात. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. त्या कोरोनाच्या काळामध्ये मला कोरोना नाही झाला पण चिकनगुनिया झाला. सगळे सांधे आखडून गेले. 1 महिनाभर खाली बसता येत नव्हतं. खुर्चीवर बसून स्नान, संध्या, पूजा, जेवण सगळं. नाशिकचे आमचे परमश्रद्धेय दत्तनाथजी महाराज त्यांच्या संपर्कामध्ये नेहमी होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही काय करा, सांध्यांना सगळ्या गाईच्या शेणाचा लेप लावा रोज स्नानाच्या आधी 1 तास, नंतर 1 तासाने स्नान करा. गाय होतीच, मी गाईच्या शेणांचा लेप सगळे सांध्याला लावायचा, उन्हामध्ये 1 तासभर बसायचं, नंतर स्नान करायचं. लोकांनी भीती घातली होती की हा चिकनगुनिया म्हणे 8-8 वर्ष राहतो, दरवर्षी येतो म्हणे. मी म्हणलं आपल्याला मांडी घालून बसल्याशिवाय तर बसताच येत नाही, मग चिकनगुनियाला दरवर्षी तर कसं होणार? तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, 1 महिनाभर तो प्रयोग झाला आणि त्या ठिकाणी सगळे सांधे हळूहळू सुटले आणि अजूनपर्यंत त्या ठिकाणी सांध्याचा कधी त्रास झाला नाही. गोमयामध्ये सामर्थ्य आहे. गोमयापासून निर्माण केलेली गोवरी ती जर जाळली, आपण यज्ञकुंडामध्ये आपल्या होमामध्ये गाईच्या शेणापासून केलेल्या गोवऱ्या त्या ठिकाणी आहुतीला टाकतो, त्याच्यापासून जे धूम्रवलय निर्माण होतं ना, ते धूम्रवलय पाण्याला ओढून घेणारे उत्कृष्ट मेघ निर्माण करतं. खूप खूप काही फायदे आहेत. एका गोपीने म्हटलं, एवढी मोठी बाधा नुसती यानं नसते नाही का, गोमयानं जा 4 रस्त्यावरची माती आणा.
वेगवेगळे प्रकार दुष्ट काढण्याचे. मी एका ठिकाणी कथेला गेलो आणि कथा झाल्यानंतर एक आजी आल्या माझ्याजवळ. त्याने म्हटलं, महाराज गोड कथा सांगता तुम्ही, तुम्हाला दुष्ट होत असेल, मी दुष्ट काढू का तुमची? म्हणलं काढा. मग ती बाई दृष्ट काढू लागली आणि दृष्ट काढताना काहीतरी पुटपुटत होती मनातल्या मनात, ओठातल्या एवढं. मी म्हणलं, काय आजी काय म्हणता हो? तिने म्हटलं, महाराज ते मंत्र असतात दृष्ट काढण्याचे. मी म्हणलं, जरा मोठ्यानं म्हणा ना. मला बाकीचे सगळे मंत्र येतात पण हेच मंत्र येत नाहीत. तिने म्हटलं, ते मंत्र मोठ्यानं म्हणायचे नसतात म्हणे, कोणाला ऐकू द्यायचे नाही. राजाने गोपींचं अत्यंत प्रेम भगवान श्रीकृष्णांच्यावर आहे. त्याने दृष्ट काढली, त्यांना मंगल स्नान घातलं आणि गोपींनी भगवान श्रीकृष्णांच्या भगवंताच्या संरक्षणासाठी एक स्तोत्र गायलंय, त्याला बालरक्षा स्तोत्र म्हणतात. अव्याद जोंगरे मणिमास्तव जानवथोरू यज्ञोच्युत कटितटम जठरम हयास्य हृत्केशवस्त्वदुर ईशयिनस्तु कंठं विष्णुर्मुखम विष्णुर्भुजं मुखमुरुक्रमैश्वरक्तम. वेगवेगळ्या नावाने भगवंताची स्तुती केली आहे आणि प्रार्थना केली. स्वप्नदृष्टा महोत्पाता वृद्ध बालक राष्ट्रे सर्वे नश्यंतु ते विष्णू नामग्रहण भीरवा. 7 श्लोकाचं हे दशमस्कंधाच्या 6व्या अध्यायातलं स्तोत्र आहे, बालरक्षा स्तोत्र. हे जर रोज म्हटलं आपल्या घरातल्या मुलांना दृष्ट लागत नाही, बाधा होत नाही. राजा रे गोपीने भगवंताचं याप्रमाणे रक्षण केलं. एवढ्यामध्ये नंदबाबा आले. पुतनेचा प्रचंड देह बाहेर पडलेला पाहिला. गोपाळाने त्या देहाचे तुकडे तुकडे केले आणि यमुनेच्या वाळवंटामध्ये त्या देहाला अग्नी दिला. राजा पुतनेच्या चितेला अग्नी दिला आणि पुतनेच्या चितेमधून सुगंध पसरू लागला सगळीकडे वातावरणामध्ये. चितेतून कुठे सुगंध येत असतो का? पूतनेच्या चितेतून सुगंध येऊ लागला का? धूमश्या गुरु सौरभ. पूतनेच्या त्या देहाला भगवंताचा मंगलमय स्पर्श झालेला होता आणि त्याच्यामुळे पूतनेच्या त्या चितेतून सुगंध पसरू लागला वातावरणात. भगवान श्रीकृष्णाने दूध पिल्यामुळं तिची सगळी पापं तात्काळ नष्ट झाली. असा तो तिचा देह जळत असताना धूपासारखा सुगंध सगळीकडे पसरू लागला. शुकदेवाने एक संकेत दिलाय, पूतना लोकबालग्ने राक्षसी रुधिराशना जिगांसयापि हरये स्तनं दत्त्वा पसद्गतिं किं पुनः श्रद्धया भक्त्या कृष्णाय परमात्मने यच्छन् प्रियतमं किन्नु रक्तास्तन्मातरो यथा. राजा अरे पूतना एक राक्षसी होती. लहान मुलाला मारणं, त्यांचं रक्त पिणं हे त्याचं काम होतं. श्रीकृष्णानं सुद्धा मारून टाकण्याच्या इच्छेनं तिनं स्तनपान करविलं. परंतु भगवंताने विचार केला, हिनं आईचं काम केलंय, विष का होईना पण हिनं मला स्तनपान करवलंय. मग मी या पुतणीला तीच सद्गती देईल ती मी यशोदामायाला देणार आहे. ऐसं उदार कोण जगमाई. महाराज भगवंता इतका उदार कोण आहे? आणि प्रभूंनी पुतणीला सुद्धा सद्गती दिली जी यशोदामायाला दिली. शुकदेवाने म्हटलं, राजा अरे ठार मारण्यासाठी आलेल्या पुतण्याला जर भगवान सद्गती देतात, मग अत्यंत प्रेमानं जर कोणी त्यांच्याकडे जाईल तर त्यांच्यावर का तो कृपा करणार नाही? अवश्य करेल. पुतण्याचा उद्धार झाला. येतत् पूतना मोक्षम कृष्णस्यार्वकमद्भुतं शृणुया श्रद्धया मृत्यो गोविंदे लभते रतिं. जे कोणी पूतना मोक्षाची कथा ऐकतात त्याला भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल प्रेम वाटू लागतं. राजा रे यानंतर हळूहळू भगवान 1 महिन्याचे झाले. पहिला मासिक वाढदिवस आला. शास्त्र असं सांगतं की मूल 1 वर्षाचं होईपर्यंत दर महिन्याला जन्म नक्षत्रावर त्याचा मासिक वाढदिवस करावा आणि 1 वर्षानंतर जन्मतिथीला, तारखेला नाही, दरवर्षी तिथीला त्याचा वार्षिक वाढदिवस करावा. आणि या 1 महिन्यामध्ये
इतकी प्रगती झाली की बाळ पालथा पळायला लागला एका महिन्यातच. काय चापल्य असेल. याचा जर विचार केला आपल्याला उत्सव केला पाहिजे. मी सगळ्यांना काही ना काही दिलं पण माझ्या गोपींना अजूनपर्यंत काही दिलं नाही. आज या निमित्तानं सगळ्या गोपींना बोलवते आणि त्यांना उत्तम सन्मान करते, आहेर देते. यशोदेनं गोपींच्या घरी निमंत्रणं पाठवली आहेत. विचार केला गोपी आल्यानंतर लालाला घेत राहतात, मग त्याची झोप पूर्ण होत नाही. पण गोपी येण्याच्या आत मी बाळाला झोपी घालते. पण यशोदा मैया भगवंताला मंगल स्नान घालते, सुंदर वस्त्र परिधान करवते आणि यशोदा मैया सोन्याच्या पाळण्यामध्ये आपल्या लाला निजवते. आणि यशोदा मैया त्याला निजवण्यासाठी सुंदर गीत गाऊ लागलेली. काय म्हणते यशोदा मैया? यशोदा हरी पालने झुलावे, यशोदा हरी पालने झुलावे, यशोदा हरी पालने झुलावे, यशोदा हरी पालने झुलावे. हलरावे दुलराई मनावे, हलरावे दुलराई मनावे, जोई सोई कुछु गावे, यशोदा हरी पालने झुलावे, यशोदा हरी पालने झुलावे, यशोदा हरी पालने झुलावे. मेरे लाल को आऊं दरिया, मेरे लाल को आऊं दरिया, काहे न आली सुआवे, तू काहे न बेगिसी आवे. यशोदा मैया निद्रा देवीचं आवाहन करते. विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णु प्रतुलां तेजस प्रभु, तुम स्वाहा त्वं सोना त्वं भी वषट्कार स्वरात्मिका, त्रिधा मात्राक्षरे नित्य. सुंदर असं आवाहन करते निद्रा देवीचं. मध्येच लाला उठतो. इहि अंतर अकुलाई उठे हरी, जसुमती मधुरे गावे. मध्येच बाळ उठतो. यशोदा मैया अंगाई गीत गाते. बाळा जो जो रे कुळभूषणा, श्रीनंद नंदना निद्रा करी बाळा, मनमोहना परमानंदा कृष्णा, बाळा जो जो रे कुलभूषणा श्रीनंद नंदना, बाळा जो जो रे कुलभूषणा श्रीनंद नंदना, बाळा जो जो रे. जन्मनी मथुरेत यदुकुळी आला सेवर माळी, पाळणा लांबविला गोकुळी धन्य केले गवळी, बाळा जो जो रे कुलभूषणा श्रीनंद नंदना, बाळा जो जो रे कुलभूषणा श्रीनंद नंदना, बाळा जो जो रे. नंदराणी यशोदा सुंदर गीत गाऊ लागली. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या माणसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडा. सुंदर असं गीत गाते यशोदा मैया. ही अंतर अकुलाई उठे हरी, जसुमती मधुरे गावे. सूरदास जी सुंदर वर्णन करते हैं. कितना भाग्य नंद रानी का. जो भाग्य देवताओं को प्राप्त नहीं होता,
जो सुख सूर अमर मुनि दुर्लभ. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला झोपी घालते यशोदा मैया. काय अधिकार आहे यशोदा मैयाचा. जो सुख सूर अमर मुनि दुर्लभ सोनंद भामिनी पावे. यशोदा हरी पालने झुलावे. यशोदा हरी पालने झुलावे. यशोदा हरी पालने झुलावे. यशोदेनं आपल्या बाळाला निजवलं. अंगणामध्ये एक गाडा होता, त्याच्यामध्ये दह्या दुधाचे डेरे भरून ठेवलेले होते. वाढदिवस झाल्यानंतर हा गाडा मथुरेला जाणार होता. त्याच्या खाली निवांत जागा पाहिली आणि यशोदा मैयानं आपल्या लालाचा पाळणा त्याच्या खाली ठेवला. सगळ्या गोपी आल्या. यशोदेनं गोपींचं पूजन केलं. सगळ्या गोपी आनंदानं नाचू लागल्या. हे बघा, भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन नाचणं ही सुद्धा एक भक्तीच आहे. आजकाल लोक लग्नाच्या वरातीत वेडवाकडं नसतात, बायका सुद्धा नाचायला लागल्या. हे बघा, भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन नाचणं, टाळी वाजवणं, नाम घेणं मोठ्या आवाजामध्ये, त्या ठिकाणी नामामध्ये रंगून जाणं ही मोठी भक्ती आहे महाराज. सगळ्या गोपी भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन नाचू लागल्या. सुंदर असा उत्सव चालला. बराच वेळ झाला. इकडं भगवंताची झोप झाली. प्रभूने विचार केला, वाढदिवस कोणाचा? आपला. आपल्याला एका कोपऱ्यात टाकलं आणि सगळे तिकडे मजा मारतात वाढदिवसाची. नियम असा आहे की ज्या देवतेचा उत्सव आहे त्या देवतेला प्रधानत्व दिलं गेलं पाहिजे, तिला गौणत्व येता कामा नये. काय करावं? आपला आवाजही कोणापर्यंत पोहोचणार नाही. एवढ्यामध्ये काय झालं, कंसानं एक दैत्य पाठवला शकटासूर नावाचा भगवंताला मारण्यासाठी. त्या शकटासुरानं विचार केला, गाड्यामध्ये मी शिरतो, हा गाडा उलटून टाकतो याच्या अंगावर, त्याच्या खाली बालक चिरडेल आणि मरेल. भगवंताला दोन कामं करायची होती. या सगळ्यांनाही सूचना द्यायची होती आणि शकटासुराचा समाचारही घ्यायचा होता. प्रभूंनी काय केलं, आपला पाय जर असं लांबवला आणि त्या गाड्याला लाथ मारली आणि त्या लाथीच्या प्रहारानं तो गाडा उलटला. सगळे डेरे खाली पडले आणि त्या डेऱ्याच्या खाली शकटासूर चिरडून मरून गेला. गोविंद आहे ना म्हणून सगळेजण घाबरले. अरे गाडा कसा उलटला? धावत धावत सगळे येत आहेत. यशोदा मैया, काळजाचा ठोका चुकतो तिच्या, मी तर गाड्याखाली बाळाला निजवलंय. येऊन पाहते बाळ तर सुरक्षित आहे. यशोदेनं पटकन भगवंताला उचलून घेतलं, आपल्या पोटाशी धरलं. वेदमंत्राने आशीर्वाद घेतले. गाईचं शेपूट त्याच्या अंगावरनं फिरवलं. गाडा कसा उलटला कळेच ना. लहान लहान मुलं खेळत होती तिथे. एकाच लक्ष गेलं. त्यानं म्हटलं, मैया मैया मैंने देखा है, ये तेरे लाला ने ना इसको लाथ मारी. आता कोणाचा विश्वास बसेल? 1 महिन्याचं मूल एवढा गाडा उलटवेल? यानंतर एकदा यशोदा मैया मांडीवर घेऊन, भगवंताला मांडीवर घेऊन बसलेली आहे आणि भगवंताने आपलं वजन वाढवायला सुरुवात केली. इतकं वजन वाढवू लागले, यशोदेला काही सहन झालं नाही. किती जरी बाळसेदार लेकरू असलं तरी आईला त्याचं थोडंच ओझं असतं. यशोदा विचार करते, आज इतकं माझं लेकरू जड का वाटतंय. तिला काही मनामध्ये विचार येऊ लागले. तिनं काय केलं, अंगणामध्ये ठेवलं लालाला आणि आतमध्ये गेली. एवढ्यामध्ये तृणावर्त नावाचा एक राक्षस भयानक वादळाच्या रूपानं आला. ते तृणावर्तानं झडप घातली, भगवंताला वर ओढवून नेलं. विचार केला, वरतून खाली आपटून देईन, बालक मरेल.
प्रभूने त्या तृणावर्ताच्या गळ्यात हात घातला आणि त्याला खाली ओढत ओढत आणलं. इतकं ओझं आपलं वाढवलं, त्याला खाली ओढत आणलं. त्यानं पुन्हा वर न्यावं, पुन्हा खाली आणावं. कोण थकणार होतो? तृणावर्त थकला. प्रभूंनी एक मुष्टीचा आघात त्याच्या छातीवर केला आणि तृणावर्त गोविंदाय नमो नमः. तृणावर्त मारला. पूतना काय आहे? पूतना देहाध्यास आहे, वासना आहे. जेव्हा आपल्या जीवनामध्ये हा देहाध्यास शिरतो, ही वासना शिरते, समजावं पूतना आली आहे. भगवंताच्या कृपेशिवाय ती वासना जात नाही. तृणावर्त कोण आहे? रजोगुणाचा चक्कर म्हणजे तृणावर्त आहे. यानंतर भगवंताने यशोदा मैयाला आपल्या मुखामध्ये विश्वरूपाचं दर्शन करविलंय. यशोदा दूध पाजते, दूध पाजता पाजता सहज भगवंताच्या मुखाकडे पाहते आणि तिला आश्चर्य वाटलं. प्रभूंच्या मुखामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड खम्रोदसी ज्योतिरनेकमाशा सूर्येन्दुवन्निश्वसनाम्बुधिंश्च दिवीपान्नगांस्तु द्वैतुर्वराने भूतानि यानि स्थिरजंगमान्. यशोदामयानं विश्वरूप भगवंताचं पाहिलं. आपल्या पुत्राच्या मुखामध्ये अशा प्रकारे अचानक सगळं जग पाहून यशोदा थरथर कापू लागली. तिने आश्चर्यचकितून आपले डोळे बंद करून घेतले. राजा, यानंतर वसुदेवांचे कुलपुरोहित गर्गाचार्य हे गोकुळ्यामध्ये आले. वसुदेवाने त्यांना पाठविलं. नंदाने त्यांचं पूजन केलं. महाराज, मेरा भाग्य आज उदित हो गया, आप जैसे महात्माओं का आगमन मेरे यहाँ हो गया. हे बघा, संतांचं आगमन आपल्या घरी झालं ना, आपल्या भाग्याचा उदय झाला असं समजावं. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. महाराजांच्या चरित्रामध्ये प्रसंग आहे. महाराज इंदूरला गेले. श्रीमंत होती ती जिजीबाई, महाराजांची भक्त. इतका आनंद झाला तिला, महाराजांचं आगमन झालं. आतिथ्यम साधो संगम. पण मनुष्यानं सतत प्रयत्नशील असावं की आपल्या घरी साधू संतांचं आगमन कसं होईल, संतांचा चरण स्पर्श कसा होईल. संतांच्या आगमनानं त्या ठिकाणी आपल्या घरातल्या अनेक ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात नुसते आगमनानं. महाराज, आज मैं धन्य हो गया. प्रार्थना के लिए मेरे इन दो बालकों का नामकरण संस्कार अभी आवश्यकता है, कृपा कीजिए, इनका नामकरण संस्कार कीजिए. गर्गाचार्याने एकांतामध्ये गाईच्या गोठ्यात नामकरण संस्कार केलाय. गर्गाचार्य उच्च आसनावर बसलेले आहेत. यशोदा मैया, रोहिणी माता
आपल्या बाळांना घेऊन बसल्यात. गर्गाचार्यांचं लक्ष गेलं रोहिणीच्या बाळाकडे आणि गर्गाचार्याने बोलायला सुरुवात केली. वसुदेवा अयं मी रोहिणी पुत्र रमयन सुहृदो गुणैः आख्यास्यते रामयति बलाधिक्यात बलं विदु. अरे हा रोहिणीचा मुलगा आपल्या मित्रांना आपल्या गुणांनी आनंदित करील म्हणून याचं नाव राम असं राहील. याच्या शक्तीला काही मर्यादा राहणार नाही म्हणून याला लोक बल असं म्हणतील. हा यादव आणि तुमच्यामध्ये काही भेदभाव ठेवणार नाही म्हणून याचं नाव एक संकर्षण सुद्धा आहे. आणि यानंतर गर्गाचार्यांची नजर जेव्हा यशोदानंदनाकडे गेली तेव्हा गर्गाचार्यांचा रोम रोम पुलकित झाला. अष्टसात्विक भाव दाटून आले, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. नंदा काय रे पुण्य केलंस. युगायुगामध्ये अवतार घेणारा आज यानं कृष्ण रूपानं अवतार घेतलाय. मागल्या युगामध्ये पांढरा, तांबडा आणि पिवळा असे 3 वेगवेगळे रंग स्वीकारले होते. यावेळी त्याचा कृष्णवर्ण आहे म्हणून याचं नाव कृष्ण असेल. नंद महाराज हा तुमचा पुत्र पूर्वी वसुदेवांचा पुत्र होता म्हणून रहस्य जाणणारे लोक त्याला श्रीमान वासुदेव असं म्हणतील. अरे तुझ्या पुत्राची पुष्कळ नाव आहे आणि रूप सुद्धा पुष्कळ आहे. जितके गुण जितकी कर्म त्या सर्वांना अनुसरण्याची वेगवेगळी नाव आहेत. गुण कर्मानुरूपाने. गुणानुसार नाव मुरलीधर, रूपानुसार नाव श्यामसुंदर, कर्मानुसार नाव गिरीधर. नंदा अरे हा तुमचं अनेक संकटांच्या पासून रक्षण करेल, अनेक राक्षसांचा वध करेल. नंदा एकच सांगतो हा तुझा पुत्र म्हणजे तस्मान्नंदात्मजो यन्ते नारायण समो गुणै. भगवान नारायणांच्या सारखा आहे. नाव ठेवलं कृष्ण. सगळीकडे साखरपान वाटलं. गोपीने विचारलं काय नाव ठेवलं. कृष्ण. त्या गोपीने म्हटलं एवढं अवघड नाव आम्हाला नाही म्हणता येणार. आम्ही कुठे शाळेत गेलो नाही, आम्हाला अक्षर ओळख नाही, जोडाक्षर तर अजिबातच नाही, एकही सरळ अक्षर नाही याच्या नावामध्ये. कृष्ण दोन्ही जोडाक्षर. एवढं अवघड नाव. आजकाल एक ट्रेंड झाला आहे की अवघडात अवघड नाव ठेवायचा प्रयत्न करतात. जे म्हणताच आलं नाही पाहिजे लोकांना. कशाने अवघडात शिरायचं. बघा बरं राम किती सरळ नाव आहे. एकही जोडाक्षर नाही, दोन्ही सरळ अक्षर आहेत. बहु चांगले नामया राघवाचे जीवा मानवा हेचे कैवल्य साचे. समर्थाने फार सुंदर वर्णन केले. अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. स्वल्प आहे, सोपं आहे. नाव घ्यायला काही पैसे लागतात का. फुकाच आहे. आपण म्हणतो ना रोज वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजवन होते नाम घेता फुकाचे. फुकाचे म्हणजे काय. विनामूल्य. नाव घ्यायला काही पैसे लागतात का देवाचे. भगवंताचा नामजप करायला काही द्रव्य वगैरे लागतं. गरीब श्रीमंती काही नाही महाराज. हे बघा भगवंताचं नाम आणि भगवंताची कथा हे दोनच साधनं अशी आहेत की जी साधनं सगळ्यांना वापरता येतात. त्याचा अधिकार सगळ्यांना आहे. नाम घेत असताना आंघोळ झालीच पाहिजे, सोवळं नेसलंच पाहिजे असं काहीही विधिनिषेध नाही. देवाची पूजा करायची झाली तर स्नान करून सोवळं नेसून सगळं करावं. पण नाम घ्यायचं झालं कधी घेऊ शकतो आपण. ज्ञानोबरांनी वर्णन केले. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरते. नाही खर्चिली कवडी दमडी
नाही वेचिला दाम, विकत घेतला शाम, बाई मी विकत घेतला शाम. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, विकत घेतला शाम, बाई विकत घेतला शाम, बाई विकत घेतला शाम, बाई मी विकत घेतला शाम. पुरे पुरे त्याला खूप प्रवास करायचा. जुन्या काळामध्ये सकाळ होत होते माणसाची, ते हे ऐकता ऐकता व्हायचे हो. आकाशवाणीवर इतकं सुंदर सुंदर सगळे भावगीतं भक्तिगीतं ते ऐकत ऐकत सकाळचे सगळे व्यवहार व्हायचे. राम सरळ नाव आहे, सायास नाही आहेत. भगवान श्रीकृष्णांचं नाम, ते अर्थ काय नामाचा? कृष्ण शब्दाचा अर्थ काय? कर्षती ती कृष्ण. जो आपल्या भक्तांना आपल्याकडे ओढून घेतो ना त्याला कृष्ण असं म्हणतात. गोपीने म्हटलं आम्ही आपलं कन्हैया म्हणू. अरे जिसको जो चाहिए वो भगवान को बुला सकते जिस भी नाम से. इकडे यशोदामयानं गर्गाचार्यानं प्रार्थना केली, महाराज आज नामकरण संस्कार झालाय, तुमचं इथे आगमन झालंय, आज इथून प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. गर्गाचार्य स्वयंपाकी आहेत. महाराज तुम्हाला पाहिजे ती सामग्री देते. यमुनेवर स्नान करून आले आणि गर्गाचार्यांनी स्वयंपाक करायला सुरुवात केली. क्या बनाओगे? नंदरानी मेरे नारायण को खीर बहुत पसंद है. करा महाराज, आमच्याकडे खिरीला काय साधन सगळं आहे. गर्गाचार्यांनी उत्तम खीर तयार केली. आपल्या नारायणांचं आराध्य प्रभूंचं पूजन केलं. इकडे यशोदामया जवळ बसलेली, त्यांना काय हवं नको ते पाहण्यासाठी मांडीवर आपल्या लालाला कन्हैयाला घेतलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाला मांडीवर घेतलेलं आहे. आणि गर्गाचार्यांचा तिकडे जप चालला. यशोदेला जरा थोडीशी झोप आली. बसल्या बसल्याच ती झोपली. जप झाल्यानंतर गर्गाचार्याने ते खिरीचं पात्र भगवंताच्या समोर ठेवलं आणि प्रार्थना केली, आओ प्रभो मेरा भोग स्वीकार करो. आता भगवान दूर थोडेच होते, यशोदेच्या मांडीवर होते. मांडीवरनं खाली आले आणि त्या ठिकाणी रांगत रांगत सरकत सरकत गर्गाचार्यांच्यापर्यंत आले आणि त्या खिरीच्या भांड्यातली खीर खाऊ लागली. गर्गाचार्यानं डोळे उघडून पाहिलं, यशोदेचा बाळ समोर आहे, कृष्ण समोर आहे, खीर खातोय. गर्गाचार्य ओरडले, यशोदे यशोदे तुझं बाळ माझी खीर बाटली. अरे अरे, यशोदा खडबडून जागी झाली. महाराज कृष्ण मला झोप लागली, काही कळलं नाही. हा कधी आला तुमच्याजवळ कळला नाही. महाराज असं करू नका, बघा पुन्हा स्नान करा, पुन्हा स्वयंपाक करा, पण भोजन केल्याशिवाय जायचं नाही. गर्गाचार्य पुन्हा यमुनेला गेले, स्नान करून आले, पुन्हा स्वयंपाक सुरू केला. यशोदेनं आपल्या एका दासीला सांगितले, बघ या कृष्णाला घेऊन कानाला घेऊन जा बागेमध्ये आणि गर्गाचार्य होईपर्यंत इकडे आणू नको, तिकडेच त्याला नादी लाव, त्याला खेळव तिकडे. ती दासी भगवंताला घेऊन आली बागेमध्ये. नील वर्णाचा तो काना पाहिला आणि आजूबाजूला मोर जमा झाले. त्यांना म्हटलं मेघच आले, पण मोर नाचू लागले, पिसारा फुलवून नाचू लागले. मोराच्या पाठोपाठ लांडोर आली, ती पण नाचायला लागली. कन्हैयाने विचारलं त्या गोपीला, ए गोपी ये कौन है? अरे ये मयूर है, मोर. भगवंताला मयूर नृत्य खूप आवडतं. टाळ्या वाजू लागले भगवान. त्याच्या मागे ती लांडोर नाचते. विचारलं ये कोण आहे? त्या गोपीने म्हटलं, कान्हा अरे ती त्या मोराची मोरणी आहे, राणी आहे. मग कन्हैयाने म्हटलं माझी राणी कुठे? अरे तुम बहुत छोटे हो, अभी तुम्हें राणी आगे आ जाएगी.
ते मोर नाचू लागले, सगळं चराचर नाचू लागलं. बाजे बन्सी नाचे मोर, नटवर नागर नंद किशोर. बंसी नाचे मोर, नटवर नंद किशोर. बाजे बन्सी नाचे मोर, नटवर नागर नंद किशोर. बाजे बंसी नाचे मोर, नटवर नागर नंद किशोर. नटवर नागर नंद किशोर, 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 नटवर नागर नंद किशोर. बाजे बन्सी नाचे मोर, नटवर नागर नंद किशोर. बाजे बंसी नाचे मोर, नटवर नागर नंद किशोर. बाजे बन्सी नाचे मोर, नटवर नागर नंद किशोर. बाजे बंसी नाचे मोर, नटवर नागर नंद किशोर. सगळं चराचर लुप्त झालं. एवढ्यामध्ये इकडे गर्गाचार्यांचा स्वयंपाक झाला. त्याने देवासमोर खिरीचं पात्र ठेवलं, आवाहन केलं, प्रभू आइये मेरा भोग लीजिए. भगवान मनात म्हणतात, म्हातारा मला बोलावतो, जवळ गेलं की बाटली म्हणतो खीर. आता काय करावं, भक्तांनी बोलवलं तर जावं लागतंय मला. त्या गोपीकडे पाहिलं, ती गोपी मयूर नृत्यामध्ये इतकी गुंग झाली होती. भगवंताने तिला दिलं सोडून, हळूच भगवान सटकले तिथून आणि गर्गाचार्याच्या जवळ आले. डोळे मिटून गर्गाचार्य जप करत होते. आता भगवंताने काय कळसच केला, त्या खिरीच्या भांड्यातच जाऊन बसला. हातामध्ये खीर घेतली, खीर खाऊ लागले. गर्गाचार्याने डोळे उघडले. ओरडणार एवढ्यात भगवंताने गर्गाचार्यांना नारायण रूपामध्ये दर्शन दिलं. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागलं. अरे मेरे स्वामी नारायण, पुन्हा बघावं, पुन्हा यशोदेचा लाला दिसावा, पुन्हा पाहावं, पुन्हा भगवान नारायण दिसावेत. गर्गाचार्यांचा संदेह दूर झाला. अरे हे माझे स्वामी आहे. भगवंताने विचार केला, आता याचा संशय फिटलाय. भगवान आपल्या उष्ट्या हातानं गर्गाचार्यांना खीर भरू लागले. यशोदेनं ते पाहिलं. यशोदा ओरडत आली, महाराज महाराज माझं नंदराणी, अब इसको रोको मत, आज तुम्हारे कारण मुझे मेरे प्रभु का दर्शन हो गया. गर्गाचार्य भगवंताला मनोमन प्रणाम करून निघून जातात. राजा रे, हळूहळू आता भगवान मोठे होऊ लागले. कालेन व्रजताल्पेन गोकुले रामकेशवौ, जानुभ्याम स पाणिभ्याम रिंगमानो विजर्हतु. गोकुळामध्ये राम आणि कृष्ण हात आणि गुडघे टेकून रांगू लागले. रांगू लागला अंगणी माता जावळाची वेणी, रांगू लागला अंगणी. रांगत रांगत गोकुळातल्या धुळीतून चालत पायातले घुंगरू छून रुंजून रुंजून वाजत असत. कर्णमधुर आवाजानं आनंदित होऊन ते रांगत रांगत सर्वत्र संचार करत. कधी कधी रांगत गाईच्या गोठ्यामध्ये जात. गाई तर चरायला गेलेले असत. छोटी छोटी वासरं तिथं असत. त्या वासरांना पाहिल्यानंतर इतका आनंद होत असे. त्या वासराच्या शेपटाला धरावं, वासरानं घाबरून सगळीकडे पळावं. त्यांच्या मागे तडकाने कृष्ण आणि बलराम दोघे जण धावतायत. सगळं अंग शेणानं लेडवेड होत आहे. यशोदा मैयाला आता नवीन काम मागे लागलं. आत्ता स्वच्छ स्नान घालून नवीन कपडे घालून पाठवावं. त्यांनी पुन्हा सगळं अंग भरवून यावं. हळूहळू भगवान एक एक पाऊल टाकू लागले. राजा
त्या गोपींना इतका आनंद होत असे, त्या गोपी अधिकाधिक वेळ आता यशोदेच्या महालामध्ये असत आणि त्या गवळणी भगवंताला चालायला शिकवत आहे, एक एक पाऊल टाकायला शिकवत आहे. काय आश्चर्य महाराज. शेष महेश दिनेश गणेश, शेष महेश दिनेश गणेश, जाको निशिदिनी ध्यावे, ताही अहिर की छोरिया, छछिया बन छाछ पे नाच नचावे. इंद्रचंद्र महेंद्र या भगवंताची स्तुती गातात. आज त्या अनंतकोटी ब्रह्मांडाच्या नायकाला या अडाणी गवळणी चालायला शिकवत आहेत. काय आश्चर्य आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या पवनू हाले, म्या चालविल्या सूर्यू चाले. ज्ञानेश्वरीमध्ये भगवान सांगतायत की माझ्या सामर्थ्याने सगळं चालतंय. पर्वती बैसकान संडावी, समुद्रे लेखा रेखानो लांडावी, पृथ्वी आभूते व्हावी, हे आज्ञा माझी. माझ्या आज्ञाने सगळं चालतंय. आणि आज त्या भगवंताला या अडाणी गवळणी चालायला शिकवत आहेत. कानू कानू तुम्ही माखन चाहिए ना, थोडं नाच के दिखाओ. आणि त्यानं नाचावं. चिक्रीडे जनयन मुदम, गोपींना आनंद देण्यासाठी. हळूहळू भगवान अनेक लीला करू लागले. शुकदेवाने 3 श्लोकामध्ये भगवंताच्या बाल लीला सांगितल्या आहेत. वत्सान मुंचन क्वचित समये, क्रोश संजात हासः, स्तेयम स्वादवत्यतदीपय कल्पितै स्तेय योगै, मरकान मोक्षन विभजति सचे नात्ति भाण्डं विनत्ति, द्रव्यालाभे सगुरो कुपितो यात्युपक्रोश्यतोकान्, हस्ताग्राह्ये रचयति विधिं पीठकोलुखलाद्यैः, छिद्रं ह्यन्तर्निहित वयुनः शिक्य भाण्डेषु तद्वित, द्वन्तागारे धृतमणिगणं स्वाङ्गमर्थप्रदीपं, काले गोप्यो यर्युगुरुकृत्येषु सुव्यग्रचित्ताः, एवं दार्ष्ट्यानिशति कुरुते मेहनादीनि वास्तव, स्तेयोपायैर्विरचितकृतिः सुप्रतीको यथ अस्ते, इत्थं त्रिभिस्तवयनयन श्रीमुखालोकिनीभिः, व्याख्यातार्था प्रसितमुखी मयुपालब्धुमैच्छत. 3 श्लोकामध्ये शुकदेवाने भगवंताच्या सगळ्या लीला सांगितल्या. सुरुवातीला गोपीनं बरं वाटत असे. एकदा कान्होबा एका गोपीच्या घरी गेला. इतका आनंद झाला तिला. दिवसभर सगळ्या गावात कौतुक सांगत होती. माझ्या घरी आला, न बोलावता आला. इतका आनंद होत असे. सुरुवातीला बरं वाटायला लागलं, पण हा घरी येऊन खोड्या करायला लागला. मग मात्र या गोपी यशोदेकडे गाराणे घेऊन येत आहे. यशोदे, सांभाळ तुझ्या बाळाला, सांभाळ तुझ्या कन्हैयाला. काय केलं? गोपी भगवंताची गाराणी सांगताय. मंदराने रात्रीच्या वेळेला आमच्या घरी आला. सरळ गोठ्यामध्ये गेला आणि गोठ्यातल्या गायी सगळ्या सोडून हाकून दिल्या आणि येता येता कुंभाराच्या आळीनं आला आणि जेवढ्या गायी हाकलल्या होत्या मोजून तेवढी गाडो हाकत हाकत आणली आणि प्रत्येक गायीच्या जागेवर एक गाडो बांधून दिलं. मी आपलं नेहमीप्रमाणे पहाटे उठले. गायीची धार मला काढावी लागत असे. लोड शेडिंग होतं, लाईट गेलेली होती. विचार केला रोजचंच काम आहे, कशाला दिव्या पेटवायचा आणि काय. आपलं गेले गोठ्यामध्ये गायीच्या, थंड पाणी घेऊन गेले गायीची कास धुवावी म्हणून आणि हातामध्ये पाणी घेतलं आणि गाय समजून त्या गाढवासमोर बसले. मला काही दिसलं नाही अंधारामध्ये. थंड पाणी शिपकारा मारल्याबरोबर ते गाढव उधळलं. त्यानं लाथा झाडल्या. मी एकीकडे, माझी गुंडी एकीकडे, गुडघे फुटले, दात पडले. अगं काय करेल नाही सांगताय. अवेळी वस्त्र सोडून देतो. वत्सान मुंचन क्वचित असमये,
समय धारेची वेळ झालेली नसताना वस्त्र सोडून देतो. मला आवाज आला म्हणून गोठ्यात जाऊन पाहते, वासरू सुटलंय. कसं वासरू सुटलं? गावरान गाईचं वासरू ते के लवकर धरू देईना, कसं तरी प्रयत्नानं बळच त्याला धरलं, बांधलं, घामाघूम झाले. तेवढ्या त्यानं दुसरं वासरू सोडून दिलं, ते बांधलं, तिसरं वासरू सोडून दिलं. कळेच ना वासर का सुटताय. हा लपून बसला होता. यशोदे काय सांगू तुला, आज माझ्या घरी एक थेंब नाही निघाला दुधाचा, सगळं दूध वासराला पाजून टाकलं. कान्होबा तिथंच होता. कान्होबा म्हटलं, ए गोपी मला सांग, गाय कुणासाठी दूध देते? कुणासाठी देते? कुणासाठी म्हणजे वासरासाठी. तानयाचे लागता झटे, मग तो अधिकचे पाना फुटे. वासरासाठी गाय पाना सोडते, दूध देते. माणूस लबाड आहे, वासरासाठी दिलेलं दूध वासराला आखडून घेतो आणि दूध काढून घेतो. ही चोरी आहे. हवं तर वासराचं पोट भरल्यानंतर मग उरलेलं काढावं. कन्यान म्हटलं, गोपी वासराचं दूध त्याच्या वाट्याचं त्याने पिलं, तुझ्या काय बापाचं केलं? काहीच बोलता येत नसे महाराज. असा युक्तिवाद भगवंताने उपस्थित केला. एक गोपी आली, तिनं म्हटलं, नंदराणी तुम्हाला लाडले को जरा अच्छी सीख दो, त्याला चांगले संस्कार दे. वाईट संस्कार लागतात त्याला, वाईट सवयी लागायला लागल्यात. कसल्या वाईट सवयी लागल्या? अगं चोरी करायला लागल्या आजकाल. चोरी कशाची चोरी करतो? भागवत कथेला आलेल्या लोकांच्या चपला चोरून घेऊन जातो का? नाही, असली चोरी नाही. काही लोक असे असतात, कीर्तनाला वगैरे जातात आणि कीर्तन संपायच्या आधीच निघून जातात आणि जी नवी असेल ती घरी घालून घेऊन जातात. इथले नाही, नागपूरमधले, आमच्या तिकडचे. अगं हा माखन चोरी करतोय. एक म्हणे लोणी, एक म्हणे लोणी, एक म्हणे लोणी, एक म्हणे लोणी. माझे भक्षी चक्रपाणी, माझे भक्षी चक्रपाणी. एक म्हणे लोणी, एक म्हणे लोणी. माझे भक्षी चक्रपाणी, माझे भक्षी चक्रपाणी. एक म्हणे लोणी, एक म्हणे लोणी, एक म्हणे लोणी. गाई वासरे सोडितो, गाई वासरे सोडितो, येऊनी आवासी सांगतो, आवासी सांगतो. यशोदे सांग तुझी नगरी राहावे का जावे? नगरी राहावे का जावे, नगरी राहावे का जावे. एक गोपी आली, तिनं म्हटलं, तुझा हा काना फार वात्रट होतोय. काय झालं आता? काय केलं त्यानं? अगं दुपारच्या वेळेला आमच्या घरी आला, आम्ही सगळे आपले झोपलेलो होतो, आम्ही निजलो होतो समस्त. सगळीकडे शोधलं यानं, याला लोणी काही सापडलं नाही. राग आला. याला जर लोणी मिळालं नाही ना तर रागावतो, काय करेल काही सांगता येत नाही. आम्ही सगळे झोपलेलो होतो. यानं काय केलं, कुठून तरी काजळाची डबी आणली आणि आम्ही झोपलेले असताना आमच्या सगळ्यांच्या तोंडावर काजळानं रेघोट्या काढल्या, रंगवलं. बायकांना दाढ्या काढल्या, पोरांना दाढी मिशा काढल्या, गेला निघून. आम्ही आपल्या 4च्या चहाची वेळ झाली म्हणून उठलो सगळे. आणि उठल्यानंतर एकमेकांच्याकडे बघत नुसते हसतच राहिलो सगळे. कळेच ना, नुसते हसायला. आरसा पाहिल्यानंतर मग प्रत्येकाला कळलं, प्रत्येकाचं तोंड काळं झालेलं. यशोदे तुझा कन्हैया काय करेल काही सांगता येत नाही. एका गोपीनं म्हटलं, तुझ्या कन्हैयानं फार मोठी खोडी केली आमच्या घरी. काय केलं?
दुपारच्या वेळेला आमच्या घरी आला, आमचा म्हातारा दारामध्ये झोपलेला होता. दारात झोपला म्हातारा, दुपारच्या वेळेला झोपलेला होता म्हातारा. हा आला आतमध्ये, काय वाटलं कोणास ठाऊक त्याला, त्यानं डेरा दह्याचा भरलेला हातात घेतला आणि त्या म्हाताऱ्याच्या डोक्यावरच डेरा फोडला. त्याच्या अंगावर फोडीला डेरा. बरं झालं जुनं म्हातारं होतं, आजचं हायब्रिड खाल्लेलं नव्हतं म्हणून गेलं नाही. यशोदाने विचारलं, का रे का ना तू यांच्या घरी गेला, म्हाताऱ्याच्या अंगावर डेरा हो फोडला. अरे का बरं फोडला? त्यानं म्हटलं, मैया मी यासाठी फोडला, मला राग आला. मी विचार केला, मी मनुष्य देह काय झोपा काढण्यासाठी दिलाय? हा आपला खुशाल झोपतो, रात्री झोपतो, दिवसाही झोपतो, नाम घ्यायला काय जीव जातो का याचा? मला राग आला म्हणून मी विचार केला, झोपतोय ना मग याला जिवंत ठेवायचंय म्हणून डेरा फोडला त्याच्या अंगावर. महाराज, भगवंताने आपल्याला देह दिलाय, तो त्याचं नाम घेण्यासाठी दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी देह दिलाय. भजनी रंगावे, भजनी रंगावे, भजनी रंगावे, भजनी रंगावे, भजनी रंगावे, दुःख विसरावे. भजनी रंगावे, दुःख विसरावे. राम नाम गावे, चिपळ्यांची साथ. राम नाम गावे, चिपळ्यांची साथ. अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात. अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात. मनाचा विसावा दुःखी जीवनात, मनाचा विसावा सुखी जीवनात. अमृताची घोडी तुझ्या भजनात, अमृताची घोडी तुझ्या भजनात, अमृताची घोडी तुझ्या भजनात. एक प्रेग्नंट गोपी आली, 8वा महिना सुरू होता. यशोदेने म्हटलं, अगं तुला बेड रेस्ट सांगितली होती ना, इथं कशी आलीस? ते म्हटलं, तुझ्या कार्ट्याची करणी सांगायला आली. काय केलं आता त्यानं? अगं माझ्या घरी आला आणि माझ्या पोटावर हात फिरवतो आणि मला विचारतोय, गोपी तुझं पोट एवढं मोठं कशामुळे झालं? आता काय सांगू त्याला? काय विचारेल काही सांगता येत नाही. अगं फार वात्रट होतो या. एका गोपीने म्हटलं, सकाळच्या वेळेला माझ्या घरी आला, मी रांगोळी काढत होते, दारामध्ये अष्टदळ काढत होते. माझी रांगोळी पाहत उभा आहे. आता कुणी आपली कला पाहणार असल्यानंतर आपल्याला हुरूप येतो का नाही? मी रंगून रंगून रांगोळी काढली. विचारते मध्येच कन्हैयाला, कन्हैया कशी वाटते रांगोळी? मला म्हणतो कसा, वा वा एक्सपर्ट, नागपूरमध्ये तुझ्यासारखी रांगोळी काढणारीच कोण नाही. असं चढवलं मला. अष्टदळ मी काढत होते. अष्टदळ काढत असताना एक रंग कमी पडला. मी म्हटलं, काना आत्ता घरात जाऊन रंग घेऊन येते आणि मग तो रंग झाल्यावर मग तुझा अभिप्राय दे, रांगोळी कशी वाटते ते. मी घरात गेले पण रंग काही सापडेना लवकर. बराच वेळ झाला. कन्हैयाने विचार केला, आपल्याला काय एवढंच काम आहे काय? पुष्कळ काम आहेत आपल्या मागे. ही कधी येणार? आपल्याजवळ काय रंग नाही काय? मला श्रीरंग म्हणतात, मला पांडुरंग म्हणतात. त्यानं काय केलं माहिती का? अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्र पाणी. आपला रंग भरला त्या रांगोळीमध्ये. 1 तास मी रांगोळी काढण्यात घालवला, सगळ्या रांगोळीचा विचका केला. महाराज
यशोदेकडे गोपींची अनेक कारणे येत आहे, पण गोपीने किती जरी कारणे सांगितली ना तरी यशोदेला ते खरं वाटू नये. कोणती शेजारीन आली आणि आपल्या लेकराची तक्रार केली ना तर आई म्हणते नाही आमचा बाळ असा नाहीच आहे. सामान्य आई अशी येतं, ती भगवंताची माय, तिनं सगळ्या गोपींना म्हणावं माझं बाळ फार चांगलं आहे. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसतंय गोजिरवाणे गे, बाळ दिसतंय गोजिरवाणे गे. काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून येण्याचा घोळा गे, तुम्ही लपवून याचा भोवरा गे, तुम्ही लपवून याचा भवरा गे, लपवून याचा भोवरा गे. आळ घेता शारंग धरा गे, घेता शारंग धरा गे, बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी. तुम्ही खाऊन लोण्याचा घोळा गे, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे, आळ घेता या गोपाळा गे, घेता या गोपाळा गे. तुम्ही गाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी. कधीच यशोदेने विश्वास ठेवायचा नाही. तिनं त्या गोपींनाच म्हणावं तुम्हीच खोड्या करता आणि तुम्हीच माझ्या बाळावर खोटा आळ घेता. कधी कधी यशोदेनं गोपींना म्हणावं गोपींनो तुम्हाला माहित आहे का हा काना कोण आहे? हा ब्रह्मविधीचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, हा येईल कैसा हाता गे गोकुळच्या नारी. अगा ब्रह्मदेवाचा बाप आहे हा, तुम्ही याला पकडू पाहता कसा हाताशी येणार? गोपी जेव्हा यमुनेच्या काठावर पाणी भरण्यासाठी येत असत तेव्हा त्या सगळ्या गोपी आपापसामध्ये चर्चा करत असत. कन्हैया आपल्या घरी कसा आला आणि त्यानं आपल्याला फसवलं कसं, आपले माखन चोरून नेलं कसं, हे सांगण्यामध्ये गोपीने आनंद वाटत असे. यशोदेकडे गाराणं घेऊन येत, पण मनातून मात्र या गोपींना वाटत असे कन्हैयानं आपल्या घरी यावं, आपलं माखन चोरावं. म्हणून त्या रोज सुंदर असं माखन तयार करून त्याची वाट पाहत असत. यशोदेनं गोपींना म्हटलं गोपीनो तुमच्या घरी येऊन तो लोणी चोरतो, काय करतो? खातो का? हो खातो. अगं बरं झालं, माझ्या घरी मी खूप मागे लागते पण तो खात नाही. तुझ्या घरी खातो ना, त्यानं जेवढं खाल्लं माझ्या घरून दुप्पट घेऊन जा, पण त्याला अडवू नको. आता आईने असं पाठीशी घातल्यावर कोणाला काय चालणार? त्या गोपीने म्हटलं अगं हा एकटा नाही ना, त्याच्याबरोबर आहे त्याचे सगळे 5-50 मित्र असतात, सगळ्यांना घेऊन येतो. एकट्याने खाल्लं तर काय फार नाही पडणार, पण सगळ्यांना खाऊ घालतो लोणी. भगवंताचं सगळं मित्रमंडळ होतं, पेंद्या वाकड्या सुदामा श्रीदामा मधुमंगल सुमंगल वर्जा सुबल तोक. एकदा कन्हैयाने त्या सगळ्या आपल्या मित्रांकडे पाहिलं आणि भगवंतांना बोलू लागले, तुम्हाला काही खाय प्यायला मिळत नाही का रे? आपल्या घरी एवढं दही दूध तूप लोणी सगळं असतं, तुम्ही असे धट्टपुट्ट दिसायचे तर असे पाप्याच्या पितरासारखे एवढे वीक का दिसता? त्या सगळ्यांनी म्हटलं का ना तुझं जाऊ दे बाबा, तू राजाचा मुलगा आहेस, तुला हे सगळं आम्हाला लोणी वगैरे पाहायला सुद्धा मिळत नाही.